हे हिरवे मूग आहे, हे एक डब्बाभर मूग घेतलेले आहे। आपण आज या मुगाचं धिरडं बनवून दाखवणार आहोत। हे मी विकत आणलेले मूग आहे, तुमच्याकडे जर घरचे मूग असतील तर चांगले। हे मूग आता विकत आणलेले आहे म्हणून मी सुती कापडाने पुसून घेते आणि चक्की त्याचं पीठ बनवून घेते। हे बघा, हे असं पीठ मी दळून घेतलेलं आहे। हे पीठ आपलं नॉर्मल पीठ आपलं गव्हाचं असते तशा प्रकारे पीठ हे दळून घ्यायचं। छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4-5 हिरवी मिरची घालते आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालते। हे 1 चम्मच जिरं घालते आणि हे बारीक याची पेस्ट तयार करून घेते। हे बघा, या हिरवी मिरचीची मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही, अशा प्रकारे हे पेस्ट आता आपण या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेऊया। अगदी थोडीशी हळद टाकायची, हळदनं छान असा पिवळा कलर येते, नाही टाकली तरी पण चालते। आणि हे मिश्रण आता आपण एकत्र करू आणि पाणी घालून छान असं भिजवून घेऊ। हे बघा, हे छान असं आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे आणि हे इतपत पातळ घ्यायचं आणि याच्यामध्ये गुठळ्या पडू द्यायच्या नाही। माझं ते भांडं लहान झालेलं होतं म्हणून मी या भांड्यात हे काढून घेतलं सगळं मिश्रण। आता आपण याचे धिरडे बनवून घेऊया। मी गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे। माझा तवा छान असा गरम झालेला आहे। आता मी गॅस कमी करून घेते आणि तव्यावर थोडं असं तेल लावून घेते। हा तवा नॉनस्टिकचा आहे, तुमच्याकडे साधा आपला लोखंडी तवा असला तरी पण चालते, त्याच्यावर पण हे धिरडं छान असं होते। आणि या धिरडं बनवण्यास काही जास्त वेळ लागत नाही, झटपट बनणारी रेसिपी आहे। अशा प्रकारे याच्यावर हे टाक याच्या आजूबाजूने असं कडेनं थोडंसं तेल टाकून घेते आणि छान आपलं धिरडं भाजून घेते। आपलं धिरडं छान असं कडेनं सुटलेले आहे। आता मी याला परतून घेते। हे बघा, किती छान असं धिरडं झालेलं आहे आणि हे धिरडं खूप असं पौष्टिक असते। जे वृद्ध व्यक्ती असतात, आजारी असतात, त्यांच्या तोंडाला चव येण्यासाठी पण खूप छान असते आणि झटपट होते। मुलांना शाळेत टिफिनमध्ये देण्यासाठी पण खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि लवकर बनते। परत एक धिरडं बनवून दाखवते। तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, अजून आवडल्यास भाजीपाला घालू शकता। आणि हे मुगाचं असल्यामुळे पचायला पण खूप असं हलकं असते। तेल घालून घेते। हे धिरडे मी आता पलटून घेते। तुम्हाला जर हे धिरडे किंवा डोसे लवकर बनवायचे असतील तर तुम्ही मोठ्या गॅसवर पण बनवू शकता। छान असं लालसर आपलं धिरडं झालेलं आहे। हे बघा, छान असे आपले हे धिरडे खाण्यासाठी तयार झालेले आहे। आमच्याकडे या धिरड्याला येळण्या पण म्हणतात। हे धिरडे दही किंवा टोमॅटो सॉस
किंवा हिरवी मिरचीचा ठेचा याच्यासोबत खूपच छान लागतात.